एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी घेऊन आली आहे मराठी स्टाईल साडी कलेक्शन. माझ्याकडे काय आहेत अजूनपर्यंत, पण त्यामधल्या ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर आहेत बिकॉज लग्नानंतर मी घातल्या होत्या आणि त्या मला किती कम्फर्टेबल होत्या आणि किती नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, तर मे बी तुमच्याकडे पण समवॉट सिमिलर अशा साड्या असतील. तर पहिली साडी आहे माझी फेवरेट. सो ही ऑरेंज कलरची साडी, आय एम टेलिंग यू की मला ऑरेंज कलर हा कधीच आवडला नव्हता आणि पण जेव्हा मी पहिल्यांदा ही साडी घेतली होती. तर तुम्हाला नवदीप हे शॉप माहिती असेल. ते इमर्जन्सीमध्ये मी तिकडनंच साड्या घेते की नाहीतर मग मी मुंबईवरनं घेते आणि त्या मुंबईच्या रिटेल शॉप होत्या. बहुतेक साड्या मी तिकडनं परचेस केल्या होत्या. तर हां, ही जी साडी आहे ना, ही नवदीपची साडी आहे. सो मी तुम्हाला ब्लाऊज सकट ही साडी दाखवणार आहे. मी फक्त दाखवणार आहे, मी जास्त खोलणार नाही आहे बिकॉज मग नंतर एवढी घडी करायची. ओके, आता ही साडी पूर्ण मराठी लुक देत होतं आणि वाटत होतं की हां, काहीतरी दम हो. या रंगामध्ये ना ॲक्च्युली खूप मजा आहे. म्हणजे मला काहीच जास्त मेकअप वगैरे करायला नाही लागला. फक्त एक टिकली, कानातले, एक डार्क लिपस्टिक. आता जर माझ्यासारख्या तुम्ही असतील, म्हणजे थोड्या ब्राऊन गर्ल किंवा गोऱ्या असतील, खूप जास्त फेअर असतील ना तुम्ही, तर तुमच्यावरती ही साडी खूप जास्त उठून दिसेल बिकॉज हा रंग खूप छान आहे. आणि मी आता ही साडी पहिले तुम्हाला साडी दाखवते, मग तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कसं ब्लाऊज शिवलं पाहिजे किंवा तुमच्याकडे असेलच. ओके, सो ही साडी साधारण अशी आहे आणि पूर्ण ही साडी अशी आहे. याच्यावरती एक असं बुट्ट्यांसारखं एक डिझाईन आहे. आता याची जी काठ आहे ही खूप मोठी आहे. ठीक आहे, ही खूप मोठी आहे. पण ही साडी बघा, ही साडी आहे ना, कडक नाही आहे. ही साडी पडते, हे बघा, अजून फोल्ड होते ती. तर आता कोणती पण साडी आपण जेव्हा घेतो ना, तेव्हा हे प्लीज चेक करा की ती साडी किती सॉफ्ट आहे आणि किती सॉफ्ट आणि त्याचं मटेरियल कसं आहे. ठीक आहे, काही साड्यांना अशा फुगलेल्या आणि कडक असतात. ही साडी कडक नाही आहे. तर तुम्हाला जर साडी चेक करायचं असेल साड्यांच्या शॉपमध्ये, तर तुम्ही असं एक ही आयडिया करू शकतात की ती कशी पडते. आता हा सगळा लोड आहे ना, हिच्या मिऱ्या घेतात. तिच्या मिऱ्या इतक्या, म्हणजे मला ही साडी घालायला बिलकुल त्रास होत नाही अजून पण. आणि ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे. जर मला कुठेही क्विक फंक्शनमध्ये वगैरे जायचं असेल, म्हणजे एकदमच जवळ कुठेतरी, तर मी ही साडी घालायला प्रेफर करेल सगळ्या साड्यांमधनं. जर इंडियन थोडंसं पाहिजे, कारण की त्याचं ब्लाऊज पण खूप छान मी शिवलं आहे. मी असं डीप नेक, डीप यू आणि इकडे किनार आणि पूर्ण पायपिंग केली आहे ब्लाऊजला. ठीक आहे, तर ते अजून हायलाईट होते छान. आणि याच्यावरती छान छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. आणि फ्रंटमध्ये मी मधनं कट घेतली, कारण की साईडनी मग नंतर ना त्रास होतो. त्यापेक्षा असं वाटते कधी कधी की मधनं कट बरी आहे. आणि हे पॅडेड आहे. ओके, आणि मी फ्रंटचा पण गळा गोल घेतला आहे आणि थोडा डीप घेतला आहे, थोडा डीप. तुम्ही यंग आहेत आणि तुम्ही कम्फर्टेबल आहेत, तर तुम्ही डीप नेक वगैरे घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला फुल हँड शिवायचं असेल अशा साड्यांवरती, तर आय थिंक गो फॉर इट. पण सिवलेस ब्लाऊज हे तुम्हाला खूप जास्त उठून दिसेल आणि अजून जास्त सूट होईल असं मला वाटते. सो ओके, सो ही साडी खरंच खूप छान होती. ही साडी मी घेतली होती 1500पर्यंत. हां, मी एकदम स्वस्त साड्या घ्यायला प्रेफर करते. जर असंच कुठेतरी फंक्शन मला अटेंड करायचं आहे किंवा लग्न वगैरे, कारण की मला त्यावेळेला वाटलेलं की मी ही साडी परत पुन्हा पुन्हा रिपीट नाही घालणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत काय होते, मी
जी साडी मला एकदम पण मनापासून आवडत नाही, थोडीफार आवडते म्हणजे आवडते, पण एकदम पण मला मनापासून ती आवडत नाही तर आणि मी ती घेते आणि मी घरी येऊन थोडंसं कधी-कधी रिग्रेट करते, शिट यार मी ही नाही घेतली पाहिजे होती, मी तो कलर घेतला पाहिजे, तो कलर घेतला पाहिजे होता, मी ते घेतलं पाहिजे होतं. आणि जेव्हा मी ही साडी जेव्हा त्या साड्या मी जेव्हा घालते ना, तेव्हा मला इतकं सॅटिस्फॅक्शन भेटते कारण की अ, ही साडी काय बसली होती, ही साडी पूर्ण अंगाला छान बसते. मला आय एम सो सॉरी की मला या मटेरियलचं वगैरे नाव नाही माहिती नाहीतर मी तुम्हाला नक्कीच सांगितले असतं की या मटेरियलचं नाव काय आहे. हां, पदर मी तुम्हाला दाखवते. त्याचा पदर असा आहे. म्हणजे पूर्ण असं गोल्डन वर्क आणि त्याला खालती असं डिझाईन, ठीक आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी खूप कन्फ्यूज होते की मी काय अशी टिप्स देऊ तुम्हाला वगैरे. पण आता मी तुम्हाला देऊ शकते की मी तुम्हाला इतकं नक्की सांगू शकते की गो फॉर ऑरेंज कलर. ऑरेंज कलरची साडी एखाद तरी हवी. छान वाटते. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की एकदम असं भगवा वगैरे वगैरे, तर नाही. ऑरेंज कलरची जर साडी घेतली ना, तर त्याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन नका घेऊ. जर तुम्हाला आवडत नसेल तर. फक्त आणि फक्त असं आता ही ऑरेंज नाही आहे. ही कसं मी तुम्हाला सांगू, थोडंसं ब्राउनिश ऑरेंज टाईप आहे ही साडी. ठीक आहे. सो आपली पहिली साडी झालेली आहे. आणि हां, याच्यावरती मी ज्वेलरी घातली होती गोल्डन कलरचं एक साधा नेकलेस एकदम सिंपल. आणि आता मी सध्या असंच घडी करून ठेवते आणि नंतर मी व्यवस्थित ठेवते. आणि या ही साडी मी रिटेलमधनं घेतली होती मुंबईवरून, रिटेल शॉपमधनं. सो ओके, हां परकर मी सगळं एकत्रच ठेवते एका ह्याच्यामध्ये जसं की मी बोलली. आणि ही साडी मी हे बघा, ही साडीला ॲक्च्युली डाग आहे. हा जो डाग आहे ना, हा हळदीचा डाग आहे. कारण की मी हे हळद काय सांगतात, हळद होती आणि त्याच्या आधी जी पूजा होते ना, तेव्हा मी ही घातली होती. तर आता ही साडी घेण्याच्या पाठीमागचं रिझन हे होतं की याचं मटेरियल थोडं कडक आहे. म्हणजे एकदम अशी काठपदरावाली आहे. थोडंसं बसवायला लागते ही साडी. तर मग ही साडी मला कुठेतरी नाही इतकी आवडलेली, कम्फर्टेबल नाही वाटली. पण मला याचा लूक खूप भारी वाटला. कारण की याच्यावरती एक बाईचं असं चित्र आहे हे बघा. आणि ही दुल्हन आहे अशी डोलीमध्ये. तर हे बघून मी ॲक्च्युली ही साडी घेतली होती आणि मला ही पहिल्या नजरेतच आवडलेली. ॲक्च्युली खूप डाग आहे हां याच्यावरती. कारण की ही साडी मी दोनदा घातली. एकदा होळीचं, माझी पहिली होळी होती तेव्हा मी घातलेली आणि त्याच्यानंतर मी ही ड्राय क्लीन करायला दिलीच नाही आहे. तर आय थिंक मला ही आता द्यावी लागेल. आणि याचं आता याच्यामध्ये थोडंसं त्या कॉम्बिनेशन आहे. थोडं म्हणजे हां, पदर छान आहे ना, म्हणजे आवडेल कोणाला पण. ही बघा, हा पदर आहे आणि ही अशी साडी आहे. सो मला ही साडी पर्सनली यासाठीच आवडलेली कारण की याच्यावरतीचा जो लूक आहे तो थोडा दुल्हन लूक किंवा ब्रायडल लूक देऊ शकत होता असं मला वाटलेलं. आणि म्हणून मी ही साडी घेतलेली पूजेला घालायला. आता जेव्हा तुम्ही आता मला माहिती आहे की पेस्टल कलर्सचं ट्रेंड चालू आहे. म्हणजे बहुतेकदा मुली खूप साध्या सिंपल अशा साध्या सिंपल नाही, आय मीन लाईट रंगाच्या साड्या घालतात. व्हेरी नाईस, म्हणजे मला पण आवडतात. पण माझ्यावरती लाईट रंग रात्री जास्त सूट होतो. दिवसा मला असं वाटते की असं वाटते नाही, पण असंच आहे की जेव्हा मी लाईटमध्ये जेव्हा अशा डार्क साड्या घालते ना, तेव्हा माझा चेहरा वगैरे खूप जास्त उठून दिसतो. आणि स्पेशली जेव्हा लग्न असते, हळद असते, तेव्हा मी डार्क रंगाच्या साड्या घालायला जास्त प्रेफर करते रॅदर दॅन पेस्टल कलर्सच्या.
मी तुमच्यासोबत माझी लग्नाच्या तिन्ही साड्या शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की माझी लग्नाची कोणती होती, माझी रिसेप्शनची कोणती होती आणि माझी सेकंड रिसेप्शनची कोणती होती. सो ती साडी पण मी शेअर करेल. ओके, आता नेक्स्ट साडी आहे माझ्याकडे. ॲक्च्युली त्या साडीचं मी तुम्हाला ब्लाऊज नाही दाखवलं की मी कसं शिवलं. त्या साडीचं ब्लाऊज ना मी लॉंग स्लीव्सवालं शिवलं आहे, एकदम नॉर्मलवालं, आणि पाठीमागे थोडी डिझाईन होती. कारण की तुम्ही ब्राईड असतात तर तुमचं ब्लाऊज ना थोडंसं हेवी वर्क किंवा थोडंफार कुठेतरी असं पाहिजे. आता या साडीला मी हेवी वर्क नाही करत बसली किंवा मी कुठे बुट्ट्या पण नाही दिल्या, कारण की मला हे प्लेनच ठेवायचं होतं. आणि कारण की मला माहिती होतं की ही साडी मी कदाचितच घालणार आहे. आणि घरी आल्यानंतर मला कळालं होतं की ही साडी थोडी काठपदरा स्टाईलवाली साडी आहे. तर मला नाही वाटत की मी ही बॅक टू बॅक घालू शकते. सो याचं ब्लाऊज मी साधं सिम्पल आपलं एक अशी दुल्हन आहे हातावरती, आणि पाठीमागनं असं तिन्ही, अच्छा ओके, इकडे पण किनार लावले. मी आता बघते की किनार आय थिंक होतीच आधीपासून. सो हे असं पाठीमागचं लूक आहे. आणि पुढून एकदम नॉर्मल मी ही नॉन पॅडेड शिवलं होतं, कारण की मला हार्डली 2 तासासाठी ती साडी घालायची होती. पण ते 2 तासानंतर पण खूप जास्त झाले होते. अनप्रेडिक्टेबल असते लग्नाचं फंक्शन, कारण की थोडंफार टायमिंग आपले ऊपर नीचे होतात. ओके, सो हिंदी आणि मराठी मिक्स. फर्स्ट व्हिडिओला अनएक्सपेक्टेडली खूप चांगले व्ह्यू आले आहेत, म्हणजे 270 व्ह्यू आले आहेत त्या साडीवाल्या व्हिडिओला. आणि त्याच्यामध्ये ना कलर इफेक्ट वगैरे पण इतका काही चांगला नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. सो आय एम सो सॉरी. आय नो की मी थोडंसं प्रोग्रेस करेल की नक्की काय आणि कसं वगैरे वगैरे. आता मी ॲक्च्युली ठरवलं होतं की मी पार्ट 3मध्ये पूर्ण लॉंग व्हिडिओ बनवते. लाईक मी लग्नामध्ये ही साडी घेतली तर मग मी त्याच्यावरती काय ज्वेलरी घातली, मी त्याच्यावरती काय हेअरस्टाईल केली, मी त्याच्यावरती काय हे केलं. म्हणजे तुम्हाला एक जर तुम्ही नवी नवरी होणार असाल, न्यू जाताना तुम्ही काय घालू शकता, मग कशी साडी वगैरे वगैरे, तर असं मी विचार केलेला की मी हे सगळं शेअर करेल. पण मी खूप मी आता डायरेक्ट ब्लॅक साडी आहे, कारण की ब्लॅक साडी यासाठी आहे की लग्नानंतर माझा पहिली मकर संक्रांती होती आणि तेव्हा मी ही साडी घेतली होती. ओके, अगेन ही साडी मी नवदीप शॉपमधनं घेतली आहे. जर तुम्ही पालघरचे असाल तर तुम्हाला नवदीप शॉप माहितीच असेल. मी प्रमोट नाही करत आहे किंवा मी काय हे नाही करत आहे, पण माझ्यासाठी इमर्जन्सीसाठी जर साडी घ्यायचं राहिलं तर मग मला ते जवळ पडते आणि मग मी तिकडनंच घेते. आणि अगेन ती जी दुल्हनवाली साडी होती ती होती 2000पर्यंत होती वाटतं, 2200-500पर्यंत असेल. कारण की रिटेलमध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली होती, म्हणजे आम्हाला ॲक्च्युली साड्या पण द्यायच्या होत्या. सो दोन्ही साईडनी आम्ही तिकडनं शॉपिंग केली होती आणि म्हणून त्यांनी मला डिस्काउंट पण दिलेलं. ॲक्च्युली त्यांच्याकडे होलसेल रेटमध्ये मग तुम्हाला साड्या मिळतात. जर तुम्ही बल्कमध्ये साडी घेतात तर आय थिंक त्या साडीला पण मला डिस्काउंट भेटला होता. तर तुम्ही पकडा की 2000मध्ये पर्यंत ती साडी असेल. आता ही जी ब्लॅकवाली जी साडी घेतलेली मी मकर संक्रांतीसाठी स्पेशल, ही मी घेतली होती 1200पर्यंत. अगेन 1200. ही साडी मला खूप आवडते. आता पुन्हा एकदा हे बघा, ही साडी कॉटन आहे, सेमी कॉटन आहे. पण कॉटनसारखीच फिलिंग येते. आणि याचा किनार, आता मी इथपर्यंत, आता लग्नानंतर मी आहे ना शिकली होती की मला साड्या कशा आवडतात, मी कशी कम्फर्टेबल आहे साड्यांमध्ये, आणि मग मी कशा साड्या परचेस केल्या पाहिजेत. तर पहिली गोष्ट म्हणजे साडी सॉफ्ट पाहिजे, साडी जास्त फुगरी नाही पाहिजे, साडीचा किनार आहे ना डिसेंट पाहिजे, लाईक छोटा पाहिजे. कारण की छोट्या किनारमध्ये ना तुम्हाला पूर्ण साडी छान हँडल करता येते, किंवा आयदर 2 वेमध्ये साड्या येतात. एक किनार लहान असतो, पदर घेतात तिकडनं तेव्हा, आणि सुट्टा टाकतो तर तिकडे मोठा असतो. सो असं पण असते, मग ते बघून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मटेरियल खूप 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 इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही लगेच वैतागतात साड्या घालून, तर मग तुमच्यासाठी मटेरियल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की कोणती पण साडी जेव्हा आपल्या अंगावरती बसते ना छान व्यवस्थित, ज्याच्या मिऱ्या पटकन येतात, कोणाची हेल्प नाही घ्यावी लागत आणि तुम्ही एकटे ते करू शकतात,
तर गो फॉर कॉटन साडीज, म्हणजे कॉटन साडी इन द सेन्स की कॉटन ब्लेंड साडीज, पण त्याला मग ते तसा लुक पण थोडासा आला पाहिजे. सो मला हे सगळं मी नंतर शिकली आहे. ॲक्च्युली माझ्याकडे अजून खूप छान साड्या आहेत आणि ती पेशवाई साडी तुम्हाला माहिती असेल, वन ऑफ माय फेवरेट. कारण की ती इतकी सॉफ्ट आणि अशी इतकी छान अंगावरती बसते ना की मला ती खूप आवडते. आता ही साडी आहे ना मला आवडलेली, कारण की खूप आवडलेली, कारण की एकदम सिम्पल पहिली गोष्ट एक, आणि त्याच्यावरती छोटे छोटे मोर आहेत. दॅट्स इट. ॲक्च्युली काळा रंग किती इफेक्ट करतो, लाईक लगेच चेहरा उजळून दिसतो. सो ही साडी मला खूप आवडलेली. सो ही मी काही न विचार करता लगेच घेतली होती, कारण की या साडीचा लुक पण खूप छान आहे. ही ही घालायला मला त्रास नाही झाला, काय नाही झाला. आता याच्यावरचं ब्लाऊज मी थोडंसं वेगळं शिवलं आहे, जसं की मी छोटूशेवाले हात शिवले आहेत. आता याच्यामध्ये ना मी फुगेवाले पण हात शिवू शकत होती, पण मग मी परत विचार केला की नको, मला जास्त सूट नाही होणार वगैरे वगैरे, असं मी थोडी कन्फ्युज्ड होती. आणि सिम्पल आपलं गोल गळा आणि नाडी मी ॲक्च्युली ती माझी जी टेलर आहे ती ओळखीची आहे, सो ती मला तिच्या हिशोबाने करते. आणि मग माझं पण जास्त काही डिमांड नसतात. माझं तेव्हाच डिमांड असतं जेव्हा मी भारी साडीवरती ब्लाऊज शिवते, तेव्हा मी फुल इन डिटेल तिला मी सांगते की हे मला असंच पाहिजे शिवून, तसंच पाहिजे शिवून वगैरे वगैरे. आणि अगेन ही नॉन पॅडेड ब्लाऊज शिवलं मी. आणि मी काय करते मग अशा ब्लाऊजमध्ये आहे ना पॅड्स आपल्याला जे बाहेरून यूज करता येतात तसे मग मी यूज करते, कारण की मग मी विचार करते की मग मी इनर नाही घालत त्याच्यामध्ये, मग ते मला अजून अनकम्फर्टेबल होते. सो मी कोणत्याही जेवढे पण माझे नॉन पॅडेड ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये मी इनर्स नाही घालत, त्याच्यामध्ये मी सरळ कप्स यूज करते आणि ते राहतात स्टेबल. त्याचा काही जास्त त्रास नाही होतो. माझी थर्ड साडी ही होती. हां, अगेन ही थोडीशी इंडियन टच वगैरे अशी देत होती आणि याच्यावरती हलव्याचे दागिने वगैरे छान दिसत होते. हे आहे माझं ब्लाऊज. आता या ब्लाऊजचं कहाणी ही आहे गोष्ट ही आहे की एक ऑनलाईन पेज होतं इन्स्टावरती, तिकडे मी त्यांचं ब्लाऊज पीसचं हे बघितलेलं होतं. आणि ना लग्नामध्ये काय झालं होतं, मला ना काहीतरी एक सेफर साईड ब्लाऊज घेऊन ठेवायचं होतं, शिवून ठेवायचं होतं असं भरलेलं वगैरे थोडंफार. आणि म्हणून मग मी हे ब्लाऊज पीस मागवलेलं. मी हे ब्लाऊज पीस काहीतरी 500-600ला काहीतरी मागवलेलं. तसं रिग्रेट होते की मी एवढं ब्लाऊज छान मागवलेलं. आणि आहे ना, खरं तर आता तुम्हाला जर हे ब्लाऊज पीस हवं असेल ना तर मी खूप शोधेल, कारण की मी माझा लग्नानंतर फोन पण चेंज केला आहे. तर बरेचसे चॅट्स वगैरे माझे डिसअपिअर झालेली साडी तुमच्याजवळ शेअर करते. ही खूप जास्त पोपटी रंगाची साडी आहे, पण अगेन याला जे कॉम्बिनेशन आहे हे डार्क मरून कलरचं आहे. सो माझ्यासाठी, म्हणजे माझ्या स्किन टोनसाठी तरी ही साडी जास्त मला सूट झाली होती. ही साडी मी आहे ना देवीला गेली होती तेव्हा मी घातलेली होती. सो जेव्हा ना हातावरती मेहंदी असते, पायावरती मेहंदी असते, छान मंगळसूत्र वगैरे असते, जेव्हा आपण पूर्ण त्या अटायरमध्ये असतो ना मराठी लुकवाल्या आणि गजरा वगैरे आपण घालतो, तर ना ह्या अशा साड्या खूप जास्त छान वाटतात. आणि ही साडी आम्ही रिटेलमधनंच घेतली होती. आणि ही साडी अराउंड 1200पर्यंत वगैरे होती आय थिंक. आता मला एक्झॅक्ट हे नाही माहिती आहे, कारण की आता खूप टाईम झाला आहे त्या गोष्टीला. पण ही पण हाय रेंजमध्ये नव्हती. अगेन ही साडी कॉटन आहे. ही साडी आणि ही साडी आहे ना प्युअर कॉटन आहे, तर ही साडी पूर्णपणे तुमच्या अंगाला बसते. आणि याचा कलर वगैरे गेला आहे की नाही हे मला माहिती नाही, कारण की अशा साड्या मी घरी नाही धुवत. मी बहुतेक साड्या घरी नाही धुवत. एकदा, दोनदा किंवा तीनदा मी त्या पूर्णपणे वापरते आणि सरळ ड्राय क्लीन करते, कारण की मग तुमच्या साडीचं एज पण कमी नाही होत. तुमच्या साड्या ना एकदम छान व्यवस्थित राहतात फॉर अ लाँग टर्म. ओके, सो ठीक आहे. आता मी अशी तर बोलते, पण जेव्हा मी एडिट करते तेव्हा असं वाटते की बऱ्याचशा गोष्टी खूप रिपीटेड असतात. आणि दॅट्स इट. आजच्या माझ्या या
आजचं माझं हे जे मराठी टच साडी कलेक्शन जे होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि मला अजून ॲक्च्युली तुमच्यासोबत साड्या शेअर करायला आवडतील आणि जमलं तर मी घालून पण दाखवेल, पण तो खूप जास्त लाँग व्हिडिओ होईल की प्रत्येक साडी मी तुम्हाला घालून दाखवते वगैरे वगैरे. की तुम्हाला मग जर तुम्ही पण माझ्यासारखे असाल की तुम्हाला एकदम कम्फर्ट साड्या हव्या आहेत, म्हणजे तुम्हाला फंक्शनमध्ये साडीच घालायची आहे पण मग कम्फर्टेबल हवी आहे, तर मग तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्प आउट होईल. आय होप सो. अँड थँक्यू फॉर वॉचिंग आणि लेट मी नो की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. बहुतेक टॉपिक्स आहेत जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेल. अँड तोपर्यंत थँक्यू अँड कीप वॉचिंग मी आणि लाईक शेअर आणि कॉमेंट करायला नका विसरू. तोपर्यंत बाय.